महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नक्की कधी होतील हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या प्रश्नाचं उत्तर दडलंय ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्याच्या विधिमंडळाने विधान मंडळामध्ये जो ठराव दिलाय आणि ज्याला विरोधकांनी देखील पाठिंबा दिलाय तो ठराव न्यायालयामध्ये टिकेल का आणि कधीपर्यंत टिकेल यावरती आपल्यासोबत उल्हास बापट सर आहेत. सर, हा ठराव मुळात टिकेल का, इथून पुढच्या गोष्टी ठरतील? काय आरक्षणाचा हा जो सगळा प्रश्न आहे हा दिवसेंदिवस जास्त जास्त गुंतागुंतीचा होत चाललाय, कारण त्याच्यात राजकारण जास्त येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या परवाच्या निर्णयातलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की राजकीय फायद्यासाठी आपल्याला राज्यघटनेची मोडतोड करता येणार नाही. आता 73-74व्या राज्यघटना दुरुस्तीनंतर राज्याच्या कायदेमंडळाला आरक्षणाचा अधिकार आहे, म्हणजे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, स्त्रिया आणि मागासवर्ग. परंतु सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या निर्णयात सांगितलं की 50% जरी आरक्षण देता येत असेल तरी त्याला ट्रिपल टेस्ट पास करावी लागेल. आणि त्या ट्रिपल टेस्टमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे इम्पिरिकल डेटा. तो इम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टाने शब्द वापरलेत की कोलेट आणि कंटेम्परेनियस असायला पाहिजे, म्हणजे तो इव्हॅल्युएट करता आला पाहिजे आणि आत्ताच्या या क्षणाला सगळीकडे तो लागू झाला पाहिजे. तर यामध्ये आपण दिलेला जो इम्पिरिकल डेटा होता तो बसला नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो रद्द ठरवला. परिणाम असा झाला की निवडणुका घ्यायलाच पाहिजेत आणि त्या ओबीसी आरक्षणाशिवाय होतील असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. परंतु आपणच ओबीसींचे कैवारी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करतो आहे आणि त्यामुळे त्यांनी आत्ताचं जे बिल आणलं 10 मिनिटात जे पास झालं ते बिल हे माझ्या दृष्टीने राज्यघटनेत बसेलच असं नाही. याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये मायोपिया म्हणतात, म्हणजे ऱ्हस्वदृष्टी. जवळचं बघताय तुम्ही आत्ता तात्पुरतं, पण यांनी भारतीय लोकशाहीवर काय दुष्परिणाम होतील दूरगामी हे तुम्ही बघत नाही आहात. तुम्ही निवडणूक आयोगाचे अधिकार काढून ते राज्याला देताय, हे आत्ता ठीक आहे, परंतु याचा प्रचंड प्रमाणात दुरुपयोग होऊ शकतो. भारतीय लोकशाहीचं जे आधारस्तंभ आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग हे धरण्यात आलेले आहेत. आज 17 लोकसभांच्या निवडणुका झाल्या. जगातल्या कोणीही निवडणूक आयोगावर कुठल्याही तऱ्हेचा संशय घेतलेला नाही. तेव्हा लोकशाही आणि निवडणुका हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि बेसिक स्ट्रक्चरला जर का कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट तो कायदा घटनाबाह्य ठरवतं. आणि मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकार जे कमी करण्याचा प्रयत्न, कारण प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या ऐवजी राज्य शासन असा शब्द घातलेला आहे आत्ताच्या कायद्यामध्ये, तर हे मान्य होईल, घटनेत बसेल असं व्यक्तिगत वाटत नाही. बेसिक स्ट्रक्चरमध्ये लोकशाही येते, सेक्युलरिझम येतं, फेडरलिझम येतं, अनेक गोष्टी येतात, पर्सनल फ्रीडम येतं. त्यामुळे कुठेतरी घटनेशी इथे विद्रोह होतोय आणि हा तात्पुरत्या राजकीय फायद्याकरता होतोय आणि सगळ्यांकडूनच होतोय. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी विधेयक मांडलं, त्याला विरोधकांनी देखील पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की ओबीसींचे आपण कसे कैवारी आहोत. ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल का यातून, हा तर प्रश्न आहेच, परंतु तुम्ही म्हणताय तसं एक घटनाबाह्य कृती होतीये का, हाही प्रश्न निर्माण होतो. कसं होतं, यांना कायद्याचा सल्ला देणारे चुकीचे देतात काय कायद्याचा सल्ला देणारे बरोबर देतात, पण हे ऐकत नाहीत, हे मला माहीत नाही. परंतु आता 50%च्या वर रिझर्वेशन देता येत नाही, हे घटना समितीपासनं ते इंद्रसानी केसपासनं आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगितलं आहे. असं असताना फडणवीस सरकारने पण 50%च्या वर मराठा रिझर्वेशन दिलं, 64%वर गेलं, आणि उद्धव ठाकरे सरकारने दिलं आणि मग सुप्रीम कोर्टाने ते घटनाबाह्य ठरवलं. याच्यात आपण सुप्रीम कोर्टाचा प्रचंड वेळ वाया घालवतो. आणि एक लक्षात घ्या की 33 जजेस फक्त आहेत सुप्रीम कोर्टात आत्ता आणि 60,000 खटले पडून आहेत, त्यांना अजिबात वेळ नाही आहे. तर मला तर असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा वेळ अशा रीतीने वाया घालवणं हा एक तऱ्हेचा गुन्हाच आहे. सर, मग आता याच्यामध्ये पर्याय पुन्हा तोच येतो की लवकरात लवकर इम्पिरिकल डेटा गोळा करणं, तो पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणं आणि त्याच्यावरची पुढची जी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाणं. अगदी बरोबर आहे. आणि तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने आत्ता जे सांगितलं आहे तोच कायदा माझ्या कल्पनेने, म्हणजे मी प्रायमा फेशी सांगतोय, तर सर्वोच्च न्यायालय काय ठरवेल मला माहीत नाही, पण निवडणुका घ्याव्या लागतील.
त्या आरक्षणाशिवाय घ्याव्या लागतील. यांनी 6 महिन्यात 7 वर्षाची जमलं नाही इम्पेरिकल डेटा तयार करायला. ते हे 3 महिन्यात आणि 4 महिन्यात करणार असा दावा करतायत. ही दिशाभूल आहे लोकांची. मला असं वाटतं की 1-2 वर्ष घ्या, एकदा निश्चित करा, म्हणजे पुढचं जे आरक्षण आहे ओबीसीचं ते सुखरूप होईल. तोपर्यंत आगामी ज्या निवडणुका आहेत ते ओबीसी आरक्षणाशिवायच घ्यायला लागतील अशीच शक्यता आहे. अगदी बरोबर आहे. आणि राजकीय पक्षांना खूप त्यांचा कैवार घ्यायचा असेल तर प्रत्येकाने ज्या ठिकाणी झालं असतं आरक्षण तिथे तसे कॅन्डिडेट उभे करावेत. काय अवघड काय आहे त्याच्यामध्ये. पण तसं न करता हा जो कायदा आणलेला आहे हा कायदा हा लोकशाहीला मारक आहे, कारण तो निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आघात करतोय असं माझं घटनेचा शिक्षक म्हणून मत आहे. नियमबाह्य आहे असं तर म्हणता येतच. मात्र आत्ता ओबीसी आरक्षणावरून जे दावे प्रतिदावे होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, या सगळ्या गदारोळामध्ये कायदा काय सांगतो हे देखील शांतपणे पाहणं तपासणं गरजेचं आहे. आणि कायदा हेच सांगतो की जो ठराव आहे तो न्यायालयामध्ये टिकेल अशी शक्यता नाही. त्यामुळं निवडणुका देखील जसं राज्य सरकार आणि विरोधक म्हणतायत तितक्या लांबवल्या जातील का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता या सगळ्या कायद्याच्या चौकटीचा विचार केल्यानंतर आपल्या समोर येते. कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.